अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे। फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितलाय। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। तर अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत। धनंजय मुंडेंचा आजच राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे। फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये राजीनाम्यावर एकमत झाले अशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी, देवगिरी बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तास चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं आणि आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी मागितलेला आहे। धनंजय मुंडे यांचा आजच राजीनामा घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते। अखेर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहे। दरम्यान यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार आणि अजितदादाचे सुद्धा याला लाथ मारून बाहेर काढलं आणि आता कौतुक करायचंय आम्हाला तुमचं दोघांचं पण, फडणवीस साहेबांचं पण आणि अजितदादाचं पण। तुमचं स्वागत पण करायचंय 302 मध्ये घाला। मी वाट बघतो आतुरतेने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडे राखीव ठेवलेत आम्ही आणि कौतुकाचे पण 300। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता आणि आता अखेर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेकडे राजीनामा मागितलाय। श्वेता, काल रात्री देवगिरी बंगल्यावर एक बैठक झाली। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्या अशा स्पष्ट सूचना स्पष्ट शब्दामध्ये दिलेल्या आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे आज धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। गेल्या 3 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सरकारवर सातत्यानं गंभीर स्वरूपाचे आरोप होत होते। या सगळ्या प्रकरणाला धनंजय मुंडेंचं पाठबळ होतं। धनंजय मुंडेंनी वाल्मिकला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं आणि वाल्मिकच्या आशीर्वादामुळे हे सगळं हत्या प्रकरण घडलं। त्याचे पुरावे देखील समोर आले होते। मात्र धनंजय मुंडेंवरती कुठल्याही स्वरूपात आरोप जे आहेत ते कुठलेही पुरावे मिळत नव्हते। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात सातत्यानं मागणी होत होती की धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे। याबाबत काल रात्री साधारणपणे 12:30च्या सुमारास अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना दिलेल्या आहेत। यावेळेला अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यासोबतच इतर महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा तुम्ही द्या असे स्पष्ट आदेश दिलेत।